गुड मॉर्निंग गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. सगळ्यांना सुप्रभात. मॅडम आमची सगळी तयारी झालेली आहे. आम्ही निघणार होतो 5 वाजता. वाजलेत किती? 7:30 वाजलेले आहेत. 6:30 वाजलेले आहेत. आणि सर्वात लेट केलेली ही 2 माणसं आहेत. ती जाऊन सकाळी सकाळी स्विमिंग पूलमध्ये जाऊन पडलेत. तुझा आवडून आमचा आवडला जातो. माझे झाले काय झाले? नुसतं ड्रेस घातल्यावर आम्ही फक्त ड्रेस घालायला बरं सगळं झालं. मी डेटाला पण टाकलं का नाही? तुमच्या बंबानेमुळे आम्हाला थोडा वेळ झाला. थोडा नाती वेळ झाला. सो चला आपण निघूया आपल्या जर्नीला. तर मित्रांनो आपल्याला आवरून झालेलं आहे. आमचे जगदीश साहेब येत आहेत. जगदीश साहेब चला लवकर. हे बघा ही आम्हाला ज्ञान देत होते मग अशी असलं करताय आणि तसलं करताय आणि स्वतः कसं वागतात बघा. माणसं आहेत. सो आम्ही ज्या रिसॉर्टवर राहिलेलो हा त्याचा व्ह्यू आहे. किरकोळमध्ये तुम्हाला दाखवतो. इकडे मागे स्विमिंग असायचं इकडं पुढं दिसतच असेल. हा पार्किंग एरिया आहे. गच्चम गच्चम. इकडं नाश्ता सेंटर आपलं नाश्ता आणि जेवण वगैरे येतं. जास्त मस्त पाहिजे स्विमिंग पूल. आम्ही निघणार होतो किती वाजता, चाललोय किती वाजता, काय कशाचा ताळमेळ आहे आमच्यात. सो चलो तर डायरेक्ट तुम्हाला रायगडच्या पायथ्याशी जाऊन भेटू आपण. नाही काय लावायची कुठे गाडी? इथे गाडी जात खाली. आपण त्याला होणार कुठे पुढे ते वाटलं नव्हतं. अरे आम्हाला तरी पाठीवर एवढी वर रस्ता दाखवते. अरे इथली वर रस्ता दाखवते. काय गाडीला रस्ता दाखवते. गाडीला रस्ता नाही चालत आहे आपल्याला. इथल्या गाडी एंट्री दिसली नाही घेतली ना. पुढे पुढे मागे किती मागे सांग काय शिरा ठेवता त्याला. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत रायगडच्या पायथ्याशी. गाडी पार्क केलेली आहे आणि आता आपण गडचं सडळ चालू करणार होतं. पण पहिल्यांदा ॲक्च्युली काय आलं त्यांना पहिल्यांदा वर सोडलं. मला वाटलं वर गाडी पार्किंगला जागा मिळेल आपल्याला, पण तिथे काही मिळालं नाही. त्यामुळं गाडी आपण आता परत खाली येऊन पार्क करून वर चाललोय. सो लेट्स गो. तर मित्रांनो आता आपण गाडी घेतलेला आहे आणि ट्रेकला सुरुवात झालेली आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. 7:07 झालेले आहेत. आमचा मावळ्याच्या अंगात जरा भरभरून रक्त आलेला आहे. काल सांगितल्याप्रमाणे आमचा मावळा पटपट पडू चाललाय. तेच तुमचं गाव का? हो हो. रोपी जिथे आहे ना. किती मला माझा हे होते. काल त्याने सेविंग मोडवर ठेवला तरी. आणि आपले कार्यकर्ते थोडे घामाघूम झाले. सध्या वातावरण थोडं दमट थोडं ढगाळ वातावरण. आणखी म्हणजे ते अहमदरावने व्लॉग चालू केलेला आहे. ते आमचे गणेश. हा नाणेघाट रस्ता आहे आपला. घोड्यांना जाण्यासाठी पहिला रस्ता होता.
डेव्हलपिंग मध्ये येतो पुढच्या वेळी येताना आपण करून ट्राय रायगड चढण्यात फर्स्ट इज कम्प्लीट. ही जी मजा आहे गेले आपण 7:19. काय गावाचं नाव काय? तुम्ही असं येते ह्या रस्त्यानं अरे मोठा आहे ना मग 2.5 कोकणाच्या मला मोठा आहे कोकणात छोट्या वाड्यात कसं वाटतं तुम्हाला कोकणात राहताना तुमचा काय अनुभव काय झालं पावसाळ्यात पण येतो आम्ही इकडे. तुम्हाला कोकणात राहतो तुम्हाला तर या लहानपणापासून सवय असणार आहे ती. मस्त रायगडासारखं वातावरण कुठेच नाही हो. म्हणजे कोणत्याही गड किल्ल्यावर जा तुम्ही ते जे वातावरण एकदम फ्रेश वातावरण असतं. नाही केमिकल नाही काय नाही कंपन्या नाही जवळ काहीच नाही. घरचं खायचं इथला माणूस 3-3, 4-4 वर्ष आजार नाही पडत. कंपन्या किती लांब आहेत रायगड जिल्ह्यातल्या? आता इथे बघा ना 25-30 किलोमीटर. हे महाडमध्ये बिरवाडीमध्ये बिरवाडे तिकडे जवळपास नाही आहे ना. इथलं माणूस एकदम फ्रेश. कसा आहे आमचा वाघ? वाघ या नाद्या बाद सुटलाय. सांगते रे शेवट आमचा बाजी महाराज की जय. काय काय अमोदराव एवढ्यासाठी पुढे आलता पण तर मित्रांनो अशा पद्धतीने आपला 1200 पायऱ्याचा स्टॉप हा आहे. पण वी आर कंटिन्यू. अजून किती आहेत? जय जय शिवाजी महादेव. किती गणी मानता का मित्रांनो आपण गड नॉनस्टॉप चढलेला आहे. हा दरवाजा वाईज हा तू जोश यो लोकांना वाटेल की आम्ही कट केले. आमचे गाईड आहेत. गाईडला तुम्ही विचारू शकता. आम्ही नॉन स्पॉट आलो. नॉन स्पॉट नॉन स्टॉप. माहित सांगा छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. हळू हळू हे टॉमी. हे मेन दरवाजे किती वाजता उघडतात सकाळी? हा अरे हळू घे. उतीला जाऊ दे आपल्या. बोट नाही किंवा चप्पल तर राहू पूर्ण दरवाजा रचना म्हणजे इथनं हल्ला करायला ठेवल्या बरोबर हल्ला करायला असं काय गेले असं हा मग तेच ना ह्याचा दरवाजा आहे बघा. हा दरवाजापर्यंत येऊन किल्ल्याचा मेन गेट हा आहे बरोबर. पण एकदा हा दरवाजा बंद झाला की कुणालाही एंट्री नाही वरती येण्यासाठी पण आणि जाण्यासाठी पण. मग दरवाजाची रचना महाराजांनी अशा का पद्धतीने ठेवली? नागमोडी सारखी ठेवलेली आहे. येणाऱ्या शत्रूला समजलं नाही पाहिजे की दरवाजाचं तोंड कोणत्या बाजूला आहे. समजा शत्रूने जर हल्ला केला तर तो हल्ला दरवाजावरती न होता डायरेक्ट भिंतीवरती हल्ला होईल. आपण एंट्री केल्यानंतर समोर भिंत लागली नंतर वळून आपण आतमध्ये दरवाजामध्ये आलो. या पद्धतीने महाराजांनी त्या दरवाजाची एक रचना तशी ठेवली होती. म्हणून याला महादरवाजा. हिरकणी अडकली दरवाजा बंद झाल्यानंतर तो हा महादरवाजा. आता आपण रायगड एवढा नॅचरली किल्ला आहे की कमळाची कळी जी मधून उगम होते ना तसा रायगड किल्ला एकाच खडकावरती एका डोंगरावरती आहे. याच्या चारी बाजूला तुम्ही बघाल तर सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगेच्या मध्ये हा रायगड आहे. पण या रायगडाला कोणताही डोंगर किंवा सह्याद्रीची पर्वतरांग अटॅच नाही आहे. वरती येण्यासाठी एकमेव रस्ता आपण ज्या रस्त्याने आलोय ना तोच रस्ता गडावरती येण्यासाठी आणि जाण्यासाठी. मग रायगड किल्ल्याची समुद्र सपाटीपासूनची उंची आहे 2851 फूट. रायगड किल्ला उंचावरती आहे. जे लोक रायगड रोपवे प्रकल्पाने 5 मिनिटांमध्ये गडावर जातात त्याची हाईट आहे 1375 फूट म्हणजे 750 मीटर. या रायगडाचं आधीचं नाव रायरी नावाने या गडाला ओळखला जात होता.
राजाने किल्ला जावळीचे मोरे चंद्रराव मोऱ्यांकडून राजाने किल्ला 1656 मध्ये जिंकल्यानंतर या गडाचं नाव रायगड असे जर नामकरण केलं. जावळी खोरं त्या काळामध्ये एवढं भयंकर जंगल होतं. जो प्रतापगड किल्ला आहे, या प्रतापगडाच्या पायथ्यापासून रायगडाच्या उत्तरेला एक कोकण दिवा आहे. या कोकण दिव्यापर्यंत खालच्या भूभागाला जावळीचं खोरं म्हटलं जातं. परंतु त्याच्यावरून एक म्हण काढले. ती म्हण म्हणजे अशी म्हटली जाते, आपल्या डोईमधली अस्वलीच्या डोईमध्ये जर सोडली तर त्या अस्वलीचे केस एवढे भयंकर असतात की त्या केसातली ऊ सापडेल. मात्र जावळीच्या खोऱ्यामध्ये भला मोठा हत्ती सोडला ना तर तो सापडू शकणार नाही, असं दाट जंगल होतं. महाराजांनी किल्ला जिंकला. राजे प्रथम या गडाच्या पायथ्याजवळ आले. राजांच्या सोबत त्यांचे पंत होते. मोरोपंत पिंगळे हे पंतप्रधान होते. राजे पंतांना म्हटलेत की पंत, आपणच म्हटलात की रायरी रायरी ती हीच का रायरी. पंत राजांना म्हटलेत की महाराज ती हीच रायरी. आणि तेव्हा राजांच्या तोंडातून या रायरीबद्दल काय उद्गार बाहेर पडलेत. ते उद्गार म्हणजे असे म्हटले जातात, राजा खासात जाऊन पाहताच गड बहुत चकोट, चौथरपा गडाचे कडे ताशिल्याप्रमाणे गाव दीडगाव उंच. पर्जन्य काळी कडियावर गवतही उगवत नाही. धोंडा ताशी वेकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चकोटगड खरा, परंतु उंचीने थोडका आणि दौलताबादचे दशिगुणी उंच. ऐसे देखून राजे संतुष्ट झाले आणि बोलिले, तख्तास जागा हाच गड करावा. कारण तख्त म्हणजे राजधानी. म्हणून महाराजांनी या राजधानीसाठी रायगडाची एक निवड केली बघा. हा आपण आता चालू ही गडाच्या समोरच्या बाजूने आपण आता रायगडावरती चाललेलो आहोत. बादली भरला का ते? जगदीश भाऊ, येस, कसं वाटलं नॉनस्टॉप? मस्त मस्त, एक नंबर. जो नॉनस्टॉप मुलगा आला ना, तो किती वर्षाचा होता म्हणला? हो आता बसला तो बघा 10 म्हणजे मला असं 8वी 9वीला असेल तो. 15-16 वर्षाचा बस. 16 वर्षाच्या मुलानं नॉनस्टॉप 24 मिनिटात हा गड, 24 ना 23 मिनिटात हा गड चढलाय. आणि त्यांच्या वडिलांनी 17 मिनिटात हा गड पार केलेला. वडिलांचा वारसा तो पुढे चालवायला सक्षम आहे असं दिसतंय. होय, पोराचं कौतुक करू तेवढं कमीच आहे. काढतोय आणखी खाली जाताना आता सापडलं. सांगितलं त्याला आता कसं सापडेल? थांबायची माझी इच्छा होती, पण आता आपण नॉनस्टॉप चालू केले म्हटलं तर थांबायला. इट्स ओके. नाही मी फोन लावतो त्याला. त्या मुलाचं नाव काय होतं? आदित्य आदित्य आदित्य. त्या मुलाचं नाव होतं. तोफा आहे का 2 इथे? खरंच रे, तिथे म्हणजे थांबले ते लोक म्हणले तरी अजून हत्ती तलाव आहे ना वरती, त्याचं पाणी इकडे झरपून खाली येते. कोणत्या? नाही इथे नव्हतं. टोटल नवीन आहेत ना. तरी किती वर्ष झाले याला? 2 वर्ष फक्त. पायऱ्या होऊन बघ. आता ही नवीनच बांधकाम बघ, आताच केलंय बघ. 4-5 दिवस झाले. काय त्याला पाणी कसं टिकेल बघा, दगड निघाल. आता वरचा रस्ता बघाल ना, जर या वर्षी तो जो व्यवस्थित नसेल तर रस्ता बंद. पावसाळ्यात खास करून. गेला यावर्षी पावसाळ्यात आला ना, पूर्ण खाली आला. ओके. पूर्ण टोटल खाली आला. त्या लाचचा टपला आपण बघू ना. आपण तुम्ही वर गडावर जेवण करणार आहात पिठलावरती? गडावर नंतर जाताना लागलं तर सांगा मग. हां हां ठीक आहे. आपला आहे घरवरती. हा रस्ता मी 2 वर्षापूर्वी केलेला. पूर्ण खाली आला. हे काय सगळीकडे काम आहे. टू व्हीलरवाला 4 व्हीलरमध्ये चालतो. पावसाळ्यात ह्याला म्हणजे थोडीशी होईल. कडक आहे. बोला की. हा बोल की. आमचा मावळा जरा दमलेला आहे आता. काय झाले? बघत याला स्ट्रक्चर कसं आहे. प्रसन्न वर गेलो ना, भयानक प्रसन्न. वर गेलो की दिसत नाही. हाच मोठा आहे. किती वेळात आलो? 1 तासामध्ये आलो. वा वा, 1 तास करेक्ट. गच्ची वाटायची हे काहीच नाही. अडचणच्या जागेवर सुटतात. त्यांना पडत पण बघ. हा गेलं आलं तर आपलं संध्याकाळी.